जळगावच्या विजय चौधरीनं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलाय। फायनलमध्ये विजयनं पुण्याच्या अभिजित कटकेला धोबीपछाड देत मानाची चांदीची गदा पटकावली। विजयनं 2-0 अभिजितला चितपट केलं। विजयनं महाराष्ट्र केसरी जिंकण्याची हॅट्रिक करत नरसिंग यादवचा विक्रम मोडीत काढला। विजयनं सुरुवातीपासूनच मॅचवर आपली पकड मजबूत केली होती, त्यानं अभिजितला मॅचमध्ये परतण्याची संधी दिली नाही। अनुभवाच्या जोरावर विजयनं ही लढत जिंकली। अभिजितनं कडवी लढत दिली, मात्र त्याला विजयला धोबीपछाड देता आलं नाही। महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि त्याचे कोच अमोल बुचडे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। यंदाचा महाराष्ट्र केसरी नव्हे, यंदाचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आपल्यासोबत आहे। त्याच्यासोबतच आपल्यासोबत अमोल बुचडे, ज्याचं कोचिंग त्याला लाभलंय, आणि इतर सगळे सहकारी आणि मित्र जे विजयचे खऱ्या अर्थाने चाहते आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहतो आहोत। आणि हा आनंद स्वाभाविकपणे आहे विजयने मिळवलेल्या यशाचा। विजय, आम्ही लढत बघितली, काय सुरू होतं मनामध्ये तुझ्या आधी लढतीच्या पूर्वी आणि लढतीनंतर आता काय वाटतं? लढतीच्या पूर्वी थोडं दडपण होतं, कारण की एक वेळेस ट्रिपल महाराष्ट्र खेळणं म्हणजे पहिले डबल महाराष्ट्र केसरी असणं आणि परत ते नाव टिकवून ठेवणं, आणि पुढे एक नौखा मल्ल होता ज्याच्याकडे सगळं म्हणजे त्याच्याप्रमाणे म्हणजे एक यूथ म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं। त्याने चांगल्या प्रकारे कुस्त्या केल्या होत्या। जे माझे कोचेस आहे त्यांनी चांगल्या प्रमाणे जे मला टिप्स दिल्या होत्या, जसे अमोल बुचडे, रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे यांनी कसं खेळायचं ते सगळं सांगितलं होतं। मी त्या पद्धतीने खेळलो आणि कुस्ती जिंकलो। तर आता कुस्ती जिंकल्यानंतर तर खूप आनंद होतोय, कारण की एकदा महाराष्ट्र केसरी होणे प्रत्येक पैलवानाची इच्छा असते। आता तर 3 वेळेस झालो, म्हणजे खूपच आनंद आहे। तयारी म्हणून तुझा फोकस पूर्णपणे महाराष्ट्र केसरीवर होता, कारण गेल्या वर्षी तुला दुखापत झाली होती, तशा परिस्थितीत तू लढला आणि जिंकला होता। यावेळी मात्र तसं काही होऊ नये, किंबहुना फोकस तुझा महाराष्ट्र केसरी असावा। कशी तयारी सगळी केली? ज्या वेळेस माझं मागच्या वेळेस सर्जरी झाली, डॉक्टर आनंद जोशी आणि डॉक्टर अभिषेक स्पोर्टमेड हॉस्पिटल म्हणून परळ डेपो या ठिकाणी मुंबईत, तर त्यांचे मी पहिले धन्यवाद मानतो, कारण की इंजुरी ही खूप मोठी होती। माझा हार्ट फ्रॅक्चर झालं होतं, त्यानंतर त्यांनी ते पूर्ण रिपेअर करून म्हणजे जो स्क्रू टाकला तो अजून पण माझ्या पायात आहे। तो स्क्रू तो मी काढला नाही, कारण की मला वेळ कमी होता। डॉक्टरने सांगितलं होतं की तो स्क्रू काढल्यानंतर 1.5 महिन्याची रेस्ट घ्यावं लागणार आहे, तर तो स्क्रू मी काढला आणि तसाच ठेवला आणि प्रॅक्टिस केली। आणि म्हणजे जसं प्री प्लॅन केला होता की 4 महिन्यात काय करायचं, कोणत्या वेळेस किती वेळेस प्रॅक्टिस करायची, सगळं कोचेसने सांगितलं आणि त्या पद्धतीने मी करत गेलो। तिला एका अर्थाने ग्लॅमर देखील आलेलं आहे। आपण धगमगाट जो बघितला, तिथे मोठमोठे कलाकार येतात, कुस्तीवरचे चित्रपट निघायला लागलेत, पण प्रत्यक्षात हे आखाड्यामध्ये या खेळाडूमध्ये उतरायला पाहिजे, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? काय बघा, आता कुस्ती हा विषय असा आहे की रिअल पैलवान राहिले बाजूला आणि ॲक्टर्स त्याच्यावर पैसे कमवत आहेत, आणि इतके पैसे कमवत आहेत, त्यातला 1/4 जरी भाग आपल्या टॅलेंटेड पैलवानाला दिला ना, तरी आपण ऑलिम्पिकचा ढीग खेचून आणू मेडलचा। आलं लक्षात? त्यामुळं की ही जी तफावत आहे की ॲक्च्युअल हिरो हा बाजूला राहतो आणि डुप्लिकेट हिरो हा सुपर हिरो होतो। धन्यवाद विजय आणि धन्यवाद अमोल। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन। तर हे होते आजच्या दिवसाचे खरे खिलाडी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।